पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार पाहायला मिळतोय। फर्ग्युसन रोडवरच्या हॉटेलमध्ये नशा पार्टी केली जाते। अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ड्रग्ज प्रकरणात 4 पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत। पोलीस उपायुक्त आणि 2 पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलेले आहे। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 8 जणांनी या सगळ्या विरोधात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मुलांना बारमध्ये सर्रास ड्रग देतानाचा व्हिडिओ समोर आलाय। अग्रवाल प्रकरणानंतरही पुण्यात नशेचा बाजार सुरू आहे। पुणे पोलिसांचा बारवाल्यांना आशीर्वाद आहे का? पुण्यातल्या हॉटेलमध्ये सर्रास ड्रग विक्री होतीये का? असे अनेक सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। फर्ग्युसन रोडवरच्या L3U या हॉटेलमधला हा व्हिडिओ असल्याचा दावा आहे। जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही। याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे। वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत। यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत समोर आलेले आहे। या सरकारमुळेच ह्या सगळ्या घटना होतात असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि त्याचं कारण असं आहे की जसं हे राज्यातलं सरकार 100% भ्रष्टाचारी आहे तसंच हे सरकार महाराष्ट्राला बर्बाद करण्याला सक्षम राहिलेलं नाही। हे सरकारच सक्षम राहिलेलं नाही। मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्सच्या धुंदीमध्ये अडकलेला हे आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या नेत्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं। मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्सचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला। त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा, कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।